किरायचं लोक का म्हणजे काय ते दिवशी दोंड पोळ्या खायला नेलं का नाही आमचा बाप आम्हाला अंगठी करायचा होता हो तिथे गेल्यावर. मग अध्यक्ष काय झालं भांडणाचं मिटलीत का? आईला मिटली राव. याला एक तारा त्यांचा काय ते यायला काय ते रोजचं त्याच्या आला बडबड आता म्हणलं मिटतं का नाही काय यायला आले रे. एवढं काय झालं उचकाला आले काय आलो तू अंगठी गेली का तुला या सासऱ्याने अंगठी गेली का तुला कोणाला तुला अंगठीनतले गेले तरी लाडाच्या जावायला 12 पोळ्या खायला घातल्या पकडायला मला 12 काय त्यामुळे तर पळत होता 12 पोळ्या खाऊन पोळ्या थोडस मीठ कमी होतं म्हणून पळत होतं बाकी काय नाही. माझ्या सासऱ्याच्या पोळ्यावर जाऊ नका मी तुम्हाला आता सांगतोय. माझ्या आजोबा सासऱ्या पोळ्या जायचं पोळ्या कुठं सासरे आम्ही गेलो सासरे आहो पोळ्याचा आमचा संबंध काय अंगठी केली अंगठी अंगठी गेली का अंगठी गेली का अंगठी म्हणजे लग्नात केली होती ना टापाडे अंगठी केली आई कुठं कुठे दाखव कुठं माहिती आता एल्युमिनियमची होती ती मोडली अरे सोन्यासारखं पोळ्या कस तरी घातल्या कसं पांढऱ्या भाकरी घेतल्या ना पोळ्या घातल्या तुला ते आमचा बघून घ्या आमचा सासरा चांगला आहे देवागत आमचा देव सासरा तुम्ही आपलं काहीतरी पण काढ नका बस आपलं माझं काम अध्यक्षाला बघ दरवर्षी अंगठी असते लग्नाला तर 10 वर्ष 10वी अंगठी घात तोंड पोळ्याला जाऊन आणि तुला एक साध्या अंगठीला किती वर्ष झालं लग्न तुला झाले की लग्न मस्त लय वर्ष झाली आता देणार नाही एवढी कॅलेंडर अल्युमिनियमची कसली अंगठी घातली ती पण मोडून गेली त्याच्यावर आहे का नाव आहे का अंगठीचं परत मोडली बाबा जावायची अंगठी मोडली आणि म्हण मी सासऱ्याचा लाडका जावय पण लाडक्या जावायची अंगठी मोडली परत अंगठी करत आहे का त्याने मी की बाबा जावायची अंगठी मोडली बाबा जावायला अंगठी करावी बाबा काय लागतंय का फाटलाय कपडा काय आहे कपडा नवीन घेऊन घ्यायचं आहे का नाव जुनी असं कुठं असतं दोंड पोळ्या खायला गेल्या सोन्याची अंगठी करायला कपडे करी द्या अंगठी करी द्या दोन गोळ्याच्या काल का फुल पोशाख असतात का पेंटी नवा कोरा असा नाही हे बघ माझं लगीन ठरलंय मला आत्ता सासरा द्यायला लागला या आणि तुझं होऊन जाऊन पोर होऊन सुद्धा तुला अंगठी नाही कपडा नाही काय नाही काय राव जा नको बघू जा चला बाई आज काम तर झालं सगळं तर जाते असं मला वाटतंय कुठं तरी फिराय. कुठं निघाली लगेच बस फाटकीरण्याचं लवकर का म्हणजे काय त्या दिवशी दोंड पोळ्या खायला नेलं का नाही आमचा बाप आम्हाला अंगठी करायचा होता तिथे गेल्या मग जायला अंगठी करायला काय नियमच आहे का? नियम म्हणजे अध्यक्षाच्या सासऱ्याला कसं अध्यक्षाला अंगठी केली का नाही आमच्या सासऱ्याला काय जळलं होतं काय अंगठी करायला एखादी पण अध्यक्षाचं सासरं मोठं आहे तर आणि आमचं बार काय सासरं जमणार नाही आता फोन कर सासऱ्याला फाकड्याला मला नवीच अंगठी घेऊन द्यायला लगेच. पण लग्नात केली होती की आता काय करायचंय 12 वर्ष झाली लग्नाचं उकरून काढू नको आदेशाला 3 पोरं झाली तरी आदेशाला आता अंगठी केली मला अजून एकच आहे आताशी चल बस चल लवकर माझी काय गरज तुमचं तुम्ही जावा की मागाय मला काय केलं काय गरज म्हणजे दोंड पोळ्या खायला जाताना चला करून माग लागून गेली आणि आता म्हणते माझी काय गरज आहे यायची मग की तुम्हाला अंगठी करायची मला थोडी ना काय मला म्हणजे कसलं जमणार नाही आपल्याला म्हणलंय कशी लगेच बापानं नवी साडी घेऊन दिली 1000ची लाज वाटलं जावायला एखादा चांगला ड्रेस घेऊन द्यावा म्हणून जावायला द्या का ना देवता जमणार ना तुला सांगतो बरं का आता सासऱ्याला फोन करून फाकड्याला नवीच अंगठी पाहिजे मला सोन्याचीच पाहिजे देवी सोन्याचीच पाहिजे बरं चला आता तुम्हाला सोन्याचीच अंगठी द्यायला लावू चल की भेटतो मी तरी लाज वाटायला पाहिजे बापाला तुझ्याला का अक्षरशः नुसत्या आळणी पोळ्या खायला लावल्या आळणी मीठ देखील टाकलं नव्हतं त्या पोळ्यात बस नीट बोला वाईट नीट बोला काय बोलायचं नीट खाऊन ते खाऊन वरनं उरपाटे टांगड पण अगं तुझ्या घरच्या पोळ्या खाल्ल्यानं 8 दिवस जुलाबा बसलो तुम्ही माहिती आहे का खायला लावल्या होत्या पोळ्या नको म्हणलं तर वाढत होता की बाप तुझा जावाय घ्या 2 पोळ्या पण तुम्हाला कोणी खायला लावलं होतं पोळ्या खायला लावल्या होत्या नरट्यातनं उतरत नव्हत्या तर दाबल्या वरनं पोळ्या बस तू का ठसल्या
काय बोलताय मग जास्त बोल नको जास्त बोल नको. चला की तुम्हाला पाहिजेच ना आमटी एक तर आळणी पोळ्या घातल्या ते घातल्या खायला आणि वरनं बुत्तीच होय. मिठाच्या भाजी एखादा चमचा वाटायचा नव्हता नरड्यात. लगा अजून तसंच का हा, चला चला हा? एवढी बेकार आहे का तुझं एवढं बेकार माहेर आहे का तुझं बरोबर असू द्या चला बस सांगाय सांग बोल नका तुला सांगतोय आता ना आयुष्यपत लय बेकार आहे मी आहे मला माहिती आहे हा. लागली बा मला सांगायला कौतुक तुझ्या बापाचं नाही तर बरोबर हा त्याग बस काढू नका उतर इथंच पाडू नका म्हणजे उतर चल चालत बघा आणखी पाचसा भेटताना माझा एक हा मला काय गाडी चालवा येत नाही काय आता काय माहिती पहिल्यांदा चालली कोणाच्या मागून ते आमचं आम्ही बघून घेऊ तुला चालवली का बरं चला की हा लय बोल नको पुढनं जाऊ पुढल्या रस्त्यानं पुढनं जावा नाही तर मागलं जावा चला. उचलून झालं तुझी आज बोल नको चला की हा डोकं तापवायचं नाही सासऱ्याला सुद्धा माहित आहे जावाय किती रे गेला थांबली का पडली का पण उतर बसली गाडीवर नसते लगेच आम्ही तर 2 मिनिटं म्हणजे बरं घेतच का आली की गाडी थांबा तुमची हे तर काय असं? मला काय माहितच ना का मी बालिश बिलिश वाटली का काय इथं सांग 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 की सांगवर तोंडवर करून म्हणताय सांग की मग काय इथं दारूचं दुकान लागलं मला सांगायचं काय दारूचं दुकान काय फक्त एकाच गावात आहे का एकाच गल्लीत आहे का एकाच बोळात आहे सांग तिथं दारूचं दुकान आहे तू लागले दारूचं कौतिक सांगायला गपो बरा माझ्या गाडीत पेट्रोल टाकायचं काय जास्त बोल नको लगेच या. काय राव मोठ्यातलं काय ते पोका एक त्या फटकीरनं आणला का पहिली उधारी बाकी आहे आव देतो की काय रे जेव काय गाव सोडून चाललोय कुठे काय नाही मग पहिलं दिलं असतं तर मग काय ते काय झाले मला जायचंय सासरवाडीला सासरा मला मागायला म्हणलं फोन आलता होय 1.5 लाख रुपयाची सोन्याची अंगठी करणार सोने हे टपाडे टपाडे कोणाची अंगठी करणार मग जाऊ दे मग घे एकदम मग तुमचं काय पैसे ठेवतोय पकड्या जावा आजपर्यंत गावात कोणाची उधारी दिली ती तुमची बुडवणार आहे मी नाही पण पहिलं ते तेवढं लक्षात ठेवा देऊन टाका तर जेव तुम्ही काळजी करणार लांब ते बाकी त्यात चालतंय कसं आहे ना म्हणजे काय कुठं काय पांघरीला जाऊन चुकलं विकलं काय हे ना म्हणजे जास्त बोलायचं काय नाही असला रताळ पडले माझ्या पदरात खरंच असलंय वाईट वाटतंय मला तर रताळ्याचं नीट इज्जतीनं बोलायचं नवरा आहे भावरा नाही सर नीटच बोलायचं नीट गाडीवर बसायचं नीट निघायचं आता नीट बसायच्या लायकीत आहे का तुम्ही होय. मला नीट नेणार आहे मला पिलं तरी हांड्याला माझा सरळ असणार सरळ वाकडा तिकडा हांड्याला आला याला त्याला धडकावलं पडलं तर बोलायचं तवर बोलायचं नाही चाल माझी चावी कोण आहे आता मला माहिती तुम्ही चावी कुठे ठेवली गाडी चालवणार तुम्ही का मी गाडीला आहे काढली होती का चावी मी कसं लय हुशार आहे बाळ तर बाजूला बोला म्हणजे काय सासरवाडीला जाऊन जर नाही आज अंगठी जरी मी तिघांना घातला पकड्याचं नाव फिरवून ठेवायचं बरं माकड्या सरळ आहे का नीट बोल अजून बरोबर बोलते बोल चल बस पाडलं पेडलं तर माग पाडल्या बोल तवर बोल नको तुला काय मी काय बेकार वाटलोय नाही हा? हे ऐकून घेतलंय सासर बस चालतंय पठाण टाट आहे बटन ताट काय ताट बस पाडू नका सांग तू पाडल्या बोल बस आपण शहाणपणा करू लय बेकार आहे मी गावाला माहितीये मला पण माहित अरे म्हणजे काय आम्हाला काय गाड्या चालवा येत नाही त्या गाड्या पडतल म्हणजे काढलीच का नाही शिव पडली म्हणजे अजून पडली गाडी पडल्या बोलायला लागलंय का तुला लागल्यावर बोलायचं आधी मध्ये बोलायचं नाही चलवास सुंबाड्याला काय बोलावं ना तीच कळत नाही मनात काय म्हणजे खरंच असतं आडो बोललो बरं काय शब्द सांगतोय मला काय मी एवढी दारू पिळलोय अजून मी कंट्रोल मध्ये आहे थोडासा तुम्हाला मी ना नीट चालवलंय तीच माझं लय चुकीचं आहे तुम्हाला रट्ट दिलं का नाही तुम्ही बरोबर जागे हाणाहाणीची भाषा करा नाही मला एक तर पाहिल्यासारखं आता मार सुचत नाही आता
मी गोड बोलून तुला बी चालवलं बस माग माझ्या गाडी नाही मी नाही बसत बाबा तुम्ही पाडताय मी नसते बसत तुम्ही लय दारू झाली तुम्हाला नाही तर अजून मी 2-3 फुगत सहज हाणू शकतो मी आणू शकता एवढं नाही मला झालं मी कंट्रोल मध्ये आता दमादमाने घेतो ढकल मागणं व्हायचं तिकडे तुम्ही जावा मी चालली माघारी मी नसती गाडी व्हिडिओ बसत आयुष्यभर सांगतो औषध पिऊन जीव देईन बरं का तुम्ही तुम्हाला जीव होतो असं तुमचा की तिथं दावा देते तिथं घ्या फासली मरणावर टपली पण म्हणा बाबा चालते जा सासऱ्याकडे मारणार ती मारणार आणि दुसऱ्याला पण असं कुठं तर धडकून मारणार बरं नाही महाराज बाबा चल बस लवकर ए मी नसते गाडी व्हिडिओ येत राहू दे आयुष्यभर सांगतो मग सासऱ्याच दारात जाऊन मग औषध शपथ पिऊन घ्या तर बाबा शपथ घ्या मला माहितीये की तुम्ही बरं पाडणार. चालतंय तुला नाही यायचं. तुझा मी सासरवाडीला जातो आणि सासूजी आणि सासऱ्या नावाने चिठी लिहितो आत्महत्या करतो देतो अख्खा खानदानच गुतवून त्यांचं म्हणजे तुमच्या अंगठीसाठी माझा आईबाप मार मरून मेले तरी जाऊ दे काय माणूस बस आहे फाट गेलं ना मग नीट नेता स्वतःच असतात आणि तू नीट बस आडू नका तुम्ही. वाढल्यावर बोल आता बस वाढल्या बोल म्हणजे माझं हाड मोडू दे एखादं वाढ दे म्हणजे. हं. हा. कोण्यासारखं राहणार शेत पिकावलं सासऱ्यानं दिय कोणता भर माका दे म्हणा चला तुम्ही रेतचं खोट पाळलंय फाकड्यानं मी सासऱ्याला जाय माका मोठी झाली होती म्हणा एखादा कोणता मला सांगते येताल. हं? आता खोट माझं बुडल्यावर रांगात येऊन पळायच्या अगं बाया प्रत्येक मैदानावर फाकड्याचा कोंडी एकच नंबर करणार मान का अं, खाणार आहे का नाही अगं मामा बाकी उतरू दे की आता काय ते हाताच्या खाली घालता का आम्ही गेलो काय तेव्हा? अगं मामा पाहुण्याला पण सोबत घेऊन आली तुम्हाला म्हणलं माझ्याकडे त्या खोडवायचं बाय सावकाश सांभाळा सावकाश या दीदी ये पुढं घरात ये उमरा चढणार नाही अजिबात नका करू पाहुणं लय दिवसानं लेकीला माझ्या तुम्ही घेऊन आलायसा या जरा बसा जमणार नाही मामा तुम्ही तिथे पाहुण्याला घरात घेऊन जा ग बाई अण्णा अहो ह्या माणसाच्या डोक्यात कोणी काय भरवलंय काय माहिती ते सारखंच अंगठे अंगठे करतय कसं म्हणजे? पाहुणं शोभत नाही होय काय शोभायचं काय मला सांगा मामा गेल्या महिन्यात दोंड पोळ्याचा महिना झाला का नाही झाला हा. मला सांगा तुम्ही मला पोळ्या खायला बोलावलं का नाही बरोबर आहे पाहुणं बोलावलं निरोप दिलं आलो का नाही मी आलं तुम्ही मान राखला का नाही अभिनंदन पाहुणं बरं झालं आलं राखला का नाही मान मला सांगा मामा आईने पोळ्या खायला घातल्या अहो एखादी अंगठी तरी जावायला करायची राव हो पाहुणं अहो दुष्काळ पडलाय पुढच्या वर्षी करू की अंगठी मागा एकचा वाढत चालली असं काय उघड डोक्याला ताप करताय माझ्या सारखा अंगठी म्हणताय करील पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी तिथे मग सांग बाई ऐका मामा ऐक तू 1 मिनिट पुढच्या वर्षी म्हणता का नाही हा पुढच्या वर्षी एक काम करतो आता तुमची पोरगी बी पुढल्या वर्षीच न्यायला येतो आता तिला इथंच राहू द्या तुम्ही घरात या की आज आवून बघा शिवणार नाही असं नका करू काय नको पुढल्या वर्षी फाकड्याला मला अंगठी काही केली नाही तुम्ही अजिबात तुला नांदवत नसतो पाहुणं काय करायचं केस करा माझ्या जाऊन करू नका हो घरात या की जरा आपलं रस्त्यावर भांडण नकोय नाहीच घरात जमणार पाठवा नाही. आपण. जा, पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन माझ्यावर केस कर भेटतोय पाकड्याचा नांदवत नसतो पाहुणं नांदवत नसतो मी अहो घरात काय करायचं ते करा माझ्यावर गुन्हा दाखल करा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन कसं नांदवत नाही मी पण बघतो मारू नका आवाज येऊ नका मारा करू नका तुम्ही नांदवत नाही ना बाबा मी बघतो चला मारू नका. मारितो माझ्या एवढं मारितो माझ्या मारू नका. राहू दे माझी पोरी राहू दे माझी पोरी जा पुढं जा. जा तू या घरी आ, चाललोय. सांभाळी नांदवत नसतो पोरगी. येऊ नको परत. तुम्ही येऊ कसं नको नांदवत जा. हाताने सोडा. पळ. येऊ नको पळ. तिथे तू इकडे तिथे तू सोड